नमस्कार, मी प्रियांका नागने। आज आपण एक नवीन भरती बघून घेणार आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्याकडून अपडेट आलेली आहे। 6 ऑगस्ट म्हणजे कालपासूनच फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत। आपल्याकडे PDF सुद्धा आहे, त्याची सुद्धा सविस्तर माहिती बघून घेणार आहोत। त्यानंतर इथे अर्ज कसा करायचा आहे, ॲप्लिकेशनची लास्ट डेट कोणती आहे, कॅटेगरी काय आहे, वयोमर्यादा काय आहे, त्यानंतर इथे कोण कोण अर्ज करू शकतात, अर्जाची पद्धत, वेतन किती भेटणार आहे, नोकरीचे प्रकार काय आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो। जसं की गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, पार्ट टाइम जॉब्स असू द्या किंवा कोणत्या नवीन योजना आलेल्या असू द्या, त्याची अपडेट सुद्धा आपल्या चॅनलवर असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते बघून घेऊयात। सो इथे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून अपडेट आलेली आहे। PWD म्हणजेच पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट यांच्यातर्फे अपडेट आलेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाव आहे, ज्यामध्ये जॉब असणार आहे, कॅटेगरी आहे महाराष्ट्र शासन सरकारी जॉब असणार आहे। आपण PDF आहे ते सविस्तरपणे बघून घेऊया। उपलब्ध पदसंख्या 2 असणार आहे, ज्यामध्ये अर्ज सादर म्हणजे कालावधी आहे सुरुवात 6 ऑगस्ट 2024 पासून ते 26 ऑगस्ट 2024 पर्यंत असणार आहे। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे ॲप्लिकेशन फिल करायचं आहे, ज्यामध्ये परीक्षा शुल्क या तारखेपर्यंत तुम्ही देऊ शकणार आहात हे सुद्धा सांगितलेलं आहे। पदसंख्या व आरक्षण संदर्भातील माहिती आहे ते आपण बघून घेऊयात। त्याच्यानंतर इथे बरीचशी माहिती सांगितली की खेळाडूंना काय आरक्षण आहे, दिव्यांगांना काय आरक्षण आहे, हे तुम्ही एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे। आता इथे वयोमर्यादा जी आहे ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। इथे बघा सांगितलेलं आहे भारतीय नागरिकत्व पात्रता जे आहे ते भारतीय नागरिकत्व पाहिजे आहे, म्हणजे सिटिझन ऑफ इंडिया तुम्ही असायला पाहिजे आहे। त्यानंतर इथे किमान 19 एज पाहिजे आहे, 19 एज पाहिजे आहे। अराखीवला खुला प्रवर्गाला 38 जास्तीत जास्त एज पाहिजे आहे, म्हणजे 19 ते 38 पर्यंत वयोमर्यादा असणार आहे। त्यानंतर मागासवर्गीयांना 43 वर्ष, आराखीव खुला प्रवर्गांना 43, प्रावीण्य प्राप्त खेळाडूंना असं सांगितलेलं आहे। त्यानंतर इथे वेतन श्रेणी दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला सॅलरी जी आहे ती 67,700 ते 2,08,700 पर्यंत भेटणार आहे। त्याच्यानंतर इथे नियमानुसार सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर इथे शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचं एज्युकेशन क्रायटेरिया काय लागणार आहे, पजेसेस डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, तुमचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे आहे, और एनी अदर क्वालिफिकेशन डिक्लार्ड बाय द गव्हर्नमेंट टू बी द इक्विव्हॅलेंट पाहिजे आहे। त्याच्यानंतर इथे अनुभव तुम्हाला पजेसेस एक्सपिरियन्स फॉर अ पिरियड ऑफ नॉट लेस दॅन 8 इयर्स, 8 वर्षापर्यंत तुम्हाला अनुभव पाहिजे आहे ॲज ए इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, म्हणजे तुमचं शिक्षण डिग्री झालेलं पाहिजे आहे जे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून झालेलं पाहिजे आहे किंवा इक्वलंट टू द गव्हर्नमेंट टू बी द सांगितलेलं आहे। त्यानंतर इथे शैक्षणिक अर्हता गणना करण्याचे दिनांक ह्याची माहिती दिलेली आहे। अनुभव किंवा कर्तव्य व जबाबदाऱ्या काय असणार आहे त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे। निवड प्रक्रिया सांगितलेलं आहे, यामध्ये तुमचं शिक्षण जे आहे ते सुद्धा असणार आहे निवड प्रक्रियामध्ये, आणि इथे शॉर्टलिस्ट व मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे हे सांगितलेलं आहे। अर्ज करण्याची जी पद्धत आहे, ज्यामध्ये ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा आहे, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला फी सुद्धा भरावी लागणार आहे, आणि जे काही डॉक्युमेंट्स आहेत, प्रमाणपत्र, कागदपत्र अपलोड करणे, त्याचे सुद्धा रूल्स अँड रेग्युलेशन्स इथे दिलेले आहेत। जनरल OBC साठी 719 रुपये फी असणार आहे, आणि SC ST PWD साठी 449 फी असणार आहे इथे सांगितलेलं आहे। इथे बघा अराखीव खुला प्रवर्गासाठी 719 आणि ते बाकीच्यांसाठी 449 रुपये फी असणार आहे, आणि फी नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे तुम्हाला कधीही परत भेटणार नाही। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून इथे फी सुद्धा भरायची आहे, आणि इथे ऑफलाईन पद्धतीने चलनाद्वारे सुद्धा तुम्ही इथे परीक्षा शुल्क भरू शकता हे सुद्धा सांगितलेलं आहे। खूप चांगली संधी आहे, इथे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। वेतन इथे 67,000 पासून सुरुवात आहे। शॉर्टलिस्ट व मुलाखतीद्वारे तुमची निवड होणार आहे। ॲप्लिकेशन कालपासून म्हणजे 6 ऑगस्ट 2024 पासून भरण्यास सुरुवात झालेली आहे। लास्ट डेट 26 ऑगस्ट 2024 असणार आहे। नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र आहे। त्यानंतर इथे गव्हर्नमेंट जॉब असणार आहे, म्हणजे महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे। 18 ते 38 वर्ष एज क्रायटेरिया आहे। अनुभवाची म्हणजे जे अनुभव एक्सपिरियन्सची तुम्हाला आवश्यकता आहे सांगितलेलं आहे। फ्रेशर्स इथे अर्ज करू शकणार नाहीत। अर्जाची पद्धत ऑनलाईन असणार आहे। मेल असू द्या फिमेल असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात। काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता। थँक्यू।